वेलकम बॅक. पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचा मी करतो सहर्ष स्वागत. माते आणि माता फरक आहे फक्त विलांटीचा. एक जन्म देते तर एक कुशीत घेते. अशा या माते आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं खेळाडूंचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. वसई तालुका आदिवासी क्रीडा अंतर्गत आई चंदुका स्पोर्ट सारजा आयोजित आई चंदुका चषक 2026 मध्ये सर्व पाहुण्यांचं खेळाडूंचं सहर्ष स्वागत. पहिल्या फेरीतील मॅच क्रमांक 6 प्रो स्पोर्ट लाईन पाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये जगदंब स्पोर्ट पेंढरी पाडा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती महत्वाची विकेट डाऊन होतोय. फलंदाज आपण या ठिकाणी पहिला तर मग कुमार धिंडा बॅक टू द डगआउट. अग हेमा माझ्या प्रेमा ए तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पिकली. तुझी माझी जोडी जमली ग. थँक्यू सो मच इडोसाई. पहिल्याच बॉल वरती मात्र कुमार धिंडा बॅटर मात्र बाद झालेत. मिलिंद धिंडा ऑन स्ट्राइक, न्यू बॅटर. वेगवान बॉल मिस्टर अजित घरच आपल्याला पाहायला मिळतोय उर्फ करण अंबाला. करण अंबाला त्याला मात्र निश्चितच फॉलो करत आहेत मिस्टर अजित घरत. त्यावेळेस पहा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जबरदस्त चेंडूला थांबवलं गेलं. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल आणि आता मात्र धाव फलकेला सुरुवात झाली आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजित घरतच्या माध्यमातून ऑन स्ट्राइक वरती संजय. मोठा स्ट्रोक खेळायचा होता मिस्टर संजय धिंडा या बॅटरला, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. संताने सावधगिरी चालू असलेला सामना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रो स्पोर्ट लाईन पाडा आणि जगदंब स्पोर्ट पेंढरी पाडा या दोन संघामध्ये. यावेळेस ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेळले गेलेत मिस्टर संजय आणि त्याच्या बॅट मध्ये येईल हा दर्जेदार क्वालिटीचा ब्रँड स्ट्रोक. चौकार 4. चौकार आला. चौकाराचं सण धाव फलक वाढलं गेलंय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल एका टप्पानं. व्हॉट इज लॉंग आणि मांडू लाईनच्या पार. मिळतील धावा 4. चौकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपला गेलाय. धाव फलकावरती धावा आहेत 1 बाद 9 जगदंब स्पोर्ट पेंढरी पाडा. दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये मिस्टर कुमार भगळी नावाचा गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. कुमार भगळी निश्चितच एक लेजंड प्लेयर आहेत. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र त्यांनी देखील अधिराज्य गाजवलंय. बॉलिंग असो बॅटिंग असो
सर्व क्षेत्रामध्ये अचूक कामगिरी करणारे खेळाडू म्हणजेच मिस्टर कुमार भगली हे आपल्याला पाहायला मिळतील. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवलात ना तर जग देखील तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवतो. यावेळेस इनफिल्डच्या वरून खाली क्षेत्र आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच. सुईमधून जसा धागा ओवावा तसा मात्र हा स्ट्रोक खेळले गेलेत मिस्टर मिलिंद आणि मिलिंदला देखील या ठिकाणी 4 धावा आणि चौकाराने धावफलक पोहोचलं जाईल 13 या अंकावरती. पहा पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय आणि चौकाराच्या साहाय्याने धावफलक पोहोचलं जाईल 13 या अंकावरती. कुमार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. राईट आर्म ओर द विकेट न स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. ले अँड मिस डॉट बॉल. क्रिकेटच्या खेळामध्ये निश्चितच स्वतःला घडवण्याचा असा प्रयत्न करा की तुमची तुलना जगातील सर्वोत्तम व्यक्तीसोबत झाली पाहिजे. आणि अशा प्रकारचं क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळाल तेव्हा निश्चितच तुमचं नाव सर्वाधिक घेतलं जाईल. या ठिकाणी आपण पाहतो बॅक टू बॅक 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. नॉन स्ट्राईक एन वरती संजय धिंडा मात्र थोडेसे अपसेट पाहायला मिळालेत. अशा प्रकारे जर क्रिकेट खेळलो तर आपण निश्चितच बॅकफूट ते जाऊ शकतो आणि हा संदेश मात्र त्या ठिकाणी दिला गेला संजयच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. मिलिंद चौकार आला होता पहिल्या बॉलवरती परंतु त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कमबॅक दर्शवलाय कुमार या गोलंदाजानं. पुढील बॉल पुन्हा एकदा इल्फिनच्या वरून खेळले गेलेत. डीप गल्ली रिझनच्या दिशेने चेंडू निघून जाईल सीमा रेषाबार. मिलिंगे रन 4 तो बेडा होगा पार. धन्यवाद अडूज थँक्यू सो मच. अखेरीस जो फटका जो स्ट्रोक मात्र खेळायचा होता मिलिंदला तो फटका त्याच्या बॅट मधनं आलेला आहे. पुढील बॉल यावेळेस बॅटची हलकीशी स्निक लागली गेले काम तमाम. मिलिंद धिंडा आउट. धन्यवाद अडीज थँक्यू सो मच. अतुल सुरुंग न बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. निश्चितच भरपूर स्ट्रगल मात्र अतुलनं देखील केलंय. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग खूप चर्चेमध्ये आले. यंदाच्या वर्षामध्ये चांगला क्रिकेट खेळले परंतु हलकीसे इंजरी जाणवले आणि क्रिकेट पासून थोडेसे मात्र लांब झाले होते. परंतु आज पुन्हा एकदा ती फिटनेस या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अतुल सुरुंगनं मात्र इथून केला होता. एक सिंगल धाव या ठिकाणी मिळाली जाईल. बॅटला हलकासा चेंडू स्पर्श झाला होता आणि एक धाव ही अतुल सुरुंगच्या खात्यामध्ये जाईल. धावफलक 1ने पुढे सरकला पोहोचला गेला आहे तो म्हणजेच 9च्या सरासरीनं 18 या अंकांवरती. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पाहूया या 2 ओव्हर मध्ये किती धावा घेतल्या जातील, काय घडेल काय बिघडेल हे देखील आपण पाहणार आहोत. सध्या तरी जगदंब स्फोट पोहोचला गेलाय 2 बाद 18 या धावसंख्येवरती. अजय आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल डाबा एसटीच्या बाहेर फेकला गेलाय. आव्हान त्याच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. अगो टप्प्याची लेन होती, ऑन साइडला खेळायचं होतं अतुल याला परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये.
पहा 2 बॉल केलेत अतुल आणि हलकासा चेंडू मात्र त्यांच्या बॅटला स्पर्श झालाय. म्हणजे जो इथून फॉर्म जो सुरुवातीला त्यांनी मात्र तयार केला होता तो फॉर्म मिळत नाहीये. स्ट्रगल करतायत कारण एनजीडी पास झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी कमबॅक केलाय. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटची लिडिंग एज काम तमाम. संशय धिंडा बॅक टू द पॅव्हेलियन. धक्का क्रमांक 3 जगदंब स्फोट फेंड्रीफाडा या टीमला. खेळ मात्र इथून संपला आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 20. यावेळेस आपण पाहतो धीरज धिंडा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. धाव फलक 1 पुढे सर्किल पोचला गेलाय 21 अंकांवरती. 2 चेंडूंचा खेळ मात्र झालाय तिसऱ्या षटकातील. अजून एक चेंडू वाईड फेकला जातोय. जी लय पकडायची आहे जो टप्पा पकडायचा आहे अजय घरत याला मात्र तो पकडता येत नाहीये. समोर आपण पाहिलं तर एक बॅटर देखील खूप चांगला आहे. कदाचित मोठ्या पटक्यापासून वाचण्याचं काम गोलंदाज या ठिकाणी करतोय. पुढील बॉल पुन्हा एकदा आडवा पाटनं खेळण्याची मानसिकता. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. अंपायरची मदत या ठिकाणी घेतली आहे फिल्डिंग बॅटिंग करणाऱ्या टीमनं. वाईट करता वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. पहा आयुष्य हे एक बासरी आहे तिला सूर लावता आला पाहिजे आणि क्रिकेटचा खेळ हा देखील एक बासरी प्रमाणेच आहे. तुम्ही जर अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये पडले तर निश्चितच खेळपट्टी तुमच्या प्रेमामध्ये पडू शकते. आणि डिसिजन आहे फेअर डिलिव्हरी. अगदी एक्स्ट्रा वरून हा चेंडू निघून गेला होता म्हणजेच फेअर डिलिव्हरी. यावेळेस ऑन साइडला खेळण्याची मानसिकता. झेल होता परंतु झेल पकडू शकले नाहीत. झेल झालेला आहे ड्रॉप. धाव संख्या 1 पुढे सरकली पोचली गेले 23 अंकांवरती. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो क्रिकेटच्या खेळामध्ये ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. असा क्रिकेट निश्चितच या ठिकाणी खेळावं लागणार आहे. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा वाईट पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 1 पुढे सरकली पोचली गेले 24च्या घरामध्ये. 24 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 3 विकेट्स. कुमार संजय मिलिंद हे 3 बॅटर मात्र बाद झालेत आणि सध्या तरी अतुल आणि धीरज याला तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु अजयनं देखील या षटकामध्ये इम्प्रेस केलंय. अतिरिक्त चेंडू जरूर हाताळलेत परंतु मोठा फटका केलो तिला 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 26 अंकांवरती. चेंडू फेकून झाले तर अजित घर त्याच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ आहे तो मात्र इथून संपलेला आहे. अजूनही एक चेंडू बाकी असणार आहे. अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे.
त्यावेळेस बॅटला हलकासा चेंडू स्पर्श झालाय आणि चेंडू वेगानं प्रस्थान करतोय डिफाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इष्टांना चेंडू लागलाय का चेक करायचा आहे. बेल्स आहेत त्याच्यावरती नाही, म्हणजेच इष्टांना चेंडू लागलाय की नाही हे चेक करायचं आहे या ठिकाणी. तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून चौकार तर आलाय, परंतु हलकासा चेंडू जर इष्टांना स्पर्श झाला असेल तर मग इथून परतावं लागेल बॅटरला पॅव्हेलियन बॉक्स कडे. सेफ आहे, म्हणजेच इथे आपण पाहिला तर 4 धाबा असतील आणि चौकाराच्या साहाय्यानं धाव फलक पोहोचलं जाईल ते म्हणजेच 30 अंकांवरती. 3 ओव्हरचा खेळ मात्र इथून संपलाय. 10च्या सरासरीनं 30 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. असला घाई करा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. ऑन स्ट्राईक वरती तुम्ही पाहू शकाल. ओ यावेळेस नसीब नाहीयेत. खाली क्षेत्रामध्ये खेळले होते, परंतु हलकीशी आउटफील्ड खराब असल्या कारणानं चेंडू मात्र अगदी जे पोल आहेत मैदानाच्या आतमध्ये तिथे मात्र हलकासा स्पर्श झाला. कदाचित गॅप मध्ये असता तर मग चेंडू निघून गेला असता सीमारेषेच्या पलीकडे. एक सिंगल धावेल, सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचलं जाईल 31 अंकांवरती. कठीण परिस्थितीत नेहमी स्वतःला सांगत राहा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. आडबा बॅटनं खेळण्याची ही मानसिकता ऑन साइडला खेळले गेलेत. प्रोटेक्शन आहे डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये. 2 धावा पूर्ण केल्यात आणि यस पूर्ण देखील होत आहेत. या 2 धावेने धावफलक पोहोचलं जाईल 33 अंकांवरती. पहा चेंडूची फेकी थोडीशी लेझी आली आणि लगेच मात्र सेकंड घेर हा देखील टकला गेला. म्हणूनच म्हटलं गेलं रेस चाहे गाड़ियों की हो या जिंदगी की, जितने वही लोग हैं जो सही टाइम पे अपना गियर एक्सचेंज करते. नाही लगेच हलकासा मात्र चेंडू हातामधून निसटला आणि दुसरी धाव अगदी वेगानं त्या ठिकाणी पूर्ण केली. हवाई स्टोव खेळले गेले. समोर आपण पाहतोय छोटा छत्रक्षक, परंतु वाह 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 मिस्टर अजित खरत, काय जबरदस्त रनिंग झेल मात्र ठिकाणी घेतला गेलाय. अगदी शेवटपर्यंत चेंडूवरती नजर, अगदी घारी प्रमाण जो आकाशामध्ये फिरतोय पक्षी घार त्याला म्हटलं जातं त्याप्रमाणे निश्चितच लक्ष अगदी बॉल वरती
निश्चितच ठेवलं होतं आणि शेवटच्या क्षणी काय जबरदस्त झेल मात्र कॅरी केला मिस्टर अजित घरत या खेळाडूने. 100 पैकी 100 गुण देवे तरी सुद्धा ते कमीच पाहायला मिळतील. एवढा जबरदस्त झेल मात्र अजित घरतच्या माध्यमातून हा पकडला गेला. अतुल निश्चितच निराश मनाने डगआउटला परतलेत. सुनील भुजबळ आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 33 धावा. 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपला गेलाय. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये सुनील भुजबळ नावाचे खेळाडू हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ बॅटचा टॉप एज काम तमाम. सुनील आले आणि सुनील गेले. आणखी एक महत्वाचा फलंदाज बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 5 जगदंब स्फोट फेंढरीपाडा टीमला. धन्यवाद. थँक्यू सो मच. नेहमीच चंदुका स्फोट सर्जाच्या मदतीला धावणारे कुंदनजी वाघ साहेबांसाठी की शुभागमन झालेला आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आई चंदुका चषक 2026 मध्ये अकेला धावणारी नवसाला पावणारी सर्जा गावची आई चंदुका आईच्या नावानं निश्चितच एक मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन ऑन साइडला भाग मिल्का भाग. छोटा खेळाडू जबरदस्त क्षेत्ररक्षण. वा काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. असे क्षेत्ररक्षक आपण पाहिले होते. कोई मिल गया या फिल्म मध्ये आणि तो दृश्य पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली फिल्डिंग निश्चितच पाहायला मिळाली आहे. मिडॉन क्षेत्रामध्ये छोटे क्षेत्ररक्षक होते. जर आपण पाहिलं तर मग 14 ते 15 वर्षाचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि चांगले फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय पोचली गेले 34 अंकांवरती. शेवटच्या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न महेश भोसलने या ठिकाणी केला होता, परंतु मिस्टावी स्ट्रोक झेलच्या स्वरूपामध्ये महेशला देखील परतावं लागेल. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग 4 ओव्हरचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 34 आणि विजयाकरता 35 धावा बनवावा लागतील. त्या म्हणजेच प्रो स्पोर्ट चिंचोटी लाईन पडा या संघाला. घेऊ आपण छोटासा एक डिझा ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. थँक्यू.
DJ Alpesh in the mix. धन्यवाद थँक्यू सो मच. चशिंगला मात्र सुरुवात होईल. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग 34 लावल्या गेल्या आणि जिंकण्याकरता 35 धावा बनवायच्या आहेत. पहिलं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती वेंढरीफाडा एक्सप्रेस मिस्टर अतुल सुरुंग बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. आणि बॅटर आपण पाहिला तर मग अजित घरत आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय आणखी एक फलंदाज उमेश. अतुलचा पहिला बॉल अखूळ टप्प्याची लेन होती. कॉन्व्हेन्सची मोठी अपील परंतु हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठी अपील केली होती. पुढील बॉल अखूळ टप्पाची लेन ऑन साइडला बॉलला उडवलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. धन्यवाद थँक्यू सो मच. षटकार येतो अजितच्या बॅट मधनं. षटकाराच्या साहाय्यानं धावफलक अगदी ओपन झालं. 35 लक्ष पूर्ण करायचं आहे 4 ओव्हर मध्ये आणि त्याचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू आपण पाहिला तर मग डॉट फेकला होता अतुल सुरुंगनं. परंतु दुसऱ्या बॉल वरती एक मोठा बिग हिट पाहायला मिळाला. अखूळ टप्प्याची लेन होती. बॉलच्या मेरिट मध्ये आल्यानं सुंदर स्ट्रोक मात्र अटेम्प्ट केला. ओव्हर पिच बॉल यावेळेस पुन्हा एकदा पाहायला मिळतोय ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. संशय होते चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचलं जाईल ते म्हणजे 7 अंकांवरती. विस्फोटक केली करण्याकरता निश्चितच जाणला जातो. पॉवर हिटिंग स्ट्रोक मात्र सातत्याने खेळले जात आहेत अजितच्या माध्यमातून. यावेळेस हेमंत आहे उमेश आहे. ड्रॉप क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललंय. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 8 अंकांवरती 8 धाबा ऑन द स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा अखूळ टप्प्याची लेन होती. ऑन साइडला खेळण्याची मानसिकता परंतु इस टाइम शोक पाहायला मिळाला. एक सिंगल धाव येईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 9 अंकांवरती. पहा 5 चेंडूंचा खेळ इथून संपला. पहिला चेंडू डॉट त्याच्यानंतर षटकार त्याच्यानंतर सिंगल 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 म्हणजेच 5 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या षटकातील. अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला जातोय.
पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. आता मात्र 18 बॉल असतील आणि 18 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता अजून सुद्धा धावा बनवाव्या लागतील. त्या म्हणजेच 26 धावा. 18 चेंडू 26. मुंबईची बायको जगली फिकर वाटा दिसली गावात सुट्टीचा पन्नासचा वाटा वारा खाली ते मावळ्याला ताजा आहे ताजा महाराष्ट्र बोलताय. हे ब्रदर कवर चाललास ये मावरा घे ये ताजा आहे ताजा बर्फांचा नाही ये जा ये. चल पोरी जरा चिलकर 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 राग तुझा हिलकर 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 राग खाली तुझी फिकर 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 राग तुझा हिलकर 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 पोरी जरा चिलकर चिलकर. 18 चेंडू शिल्लक असतील जिंकण्याकरता. इथून आपण पाहिलं तर अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे आणि या 26 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील. दुसरं षटक टाकण्याकरता मैदान शाल मध्ये धीरज धिंडा यांना आपण पाहणार आहोत. लेफ्टम गोलंदाज धावा हाताने गोलंदाजी करतोय. ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा पाहायला मिळतील मिस्टर अजित. पहिलाच बॉल धीरजचा मात्र ऑन साइडला खेळले. थोडेसे फॉम्पलिंग झाले तर या ठिकाणी आपण पाहिले तर संशय 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये. 2 धाव फलक पोचलं जाईल ते म्हणजेच 11 या अंकांवरती. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत गॅप मध्ये आणि चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय हा चौकार आणि या चौकाराने धावसंख्येचा बदलला आहे. कारण धावसंख्या पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 15 अंकांवरती. ही धावगती अगदी वेगाने प्रस्थान करते. इथून निश्चितच ब्रेक थ्रू मिळवायला हवाय. कदाचित मग विकेट नाही मिळवला तर मग अजित घरत हा मॅच अक्षरशः घेऊन जाईल आपल्या टीम करता. यात काही शंका नाहीये. कारण पॉवर हिटिंग निश्चितच म्हटलं जात अजित घरत याला आणि ती पॉवर मात्र या ठिकाणी दर्शवली जाते. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. पकडला गेलाय झेल आणि समाप्त होईल मिस्टर अजित घरत. ह्या खेळाडूचा खेळ आउट. मेरे मन का मीठा सुपारी वादा करके है लाया फेरारी देखे है पूरा खोली बना आता थोड़ा तो वो मला खाऊ दे मला खाऊ दे मुझे जाने दे मला खाऊ दे. मेरे मन का मीठा सुपारी वादा करके है लाया फेरारी देखे है पूरा खोली बना आता थोड़ा तो वो मला खाऊ दे मला खाऊ दे. अखेरीस विकेट मात्र हवी होती ती विकेट या ठिकाणी मिळवली आहे. अक्षय घरत न्यू बॅटर मैदानात मध्ये आलेत. इथून हा मॅच कदाचित फसू शकतो. बॅक टू बॅक जर विकेट मिळवले डॉट चेंडू फेकले तर निश्चितच मॅच बनवू शकते. अजून सुद्धा मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग जिवंतपणा हा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झाले तर 3. दुसऱ्या षटकातील धाव फलकामध्ये धावा आहेत त्या म्हणजेच 15. आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळले गेले तर ऑन साइडला अक्षय. ओ झाली मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती एकच वाक्य चुकीला माफी नाही.
केले चूक त्याचं भुगतान मात्र 4 धावेनं भरावं लागेल. चौकार आलाय, चौकाराच्या साहाय्यानं आता मात्र धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 19 अंकांवरती. अक्षय आळे, अक्षय म्हणजेच खतरो के खिलाडी. ज्या ज्या टीम मध्ये अक्षय आहेत ना त्यांचा खेळ मात्र खूप स्ट्रॉंग आहे. यावेळेस आपण पाहतोय शॉट फाईन लेगला शतरक्षक होते, पकडला गेलाय झेल आणि समाप्त झालाय अक्षयचा देखील खेळ. धावसंख्या पोचली गेली आहे ती म्हणजेच 19 अंकांवरती. निश्चितच म्हटलं गेलं जेव्हा तुमची स्वप्न मोठे असतायत ना त्यावेळेस रस्ता देखील हा आपोआप मोठा होत असतो. परंतु ते स्वप्न मोठे ठेवण्याकरता तुमच्यातील हिंमत हे नेहमीच तुमच्यामध्ये असली पाहिजे. जिद्द चिकाटी अजून सुद्धा पहा मॅच इथून बनवू शकतोय. 13 चेंडू आणि जिंकण्याकरता 16 धावांची आवश्यकता असणार आहे. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे धीरज याच्या ओव्हर मधला. न्यू बॅटर अजय आलेत. अजय घरात आलेत न्यू बॅटर. पुढील बॉल अकुल टप्प्याची लेन होती. पुन्हा एकदा ऑन साइड ला खेळले गेले मिस्टर अजय. एक धाव इथून मात्र वेगाने पूर्ण केला. दुसरा धावेचा प्रयत्न तो देखील झाला सक्सेसफुल आणि शेवटच्या बॉल वरती 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावफलक पोहोचला जाईल तो म्हणजेच 21 अंकांवरती. 12 चेंडू जिंकण्याकरता इथून आपण पाहिलं तर अजूनही 14 धावांची आवश्यकता असणार आहे. वाऱ्याच्या ज्योती विझत नाही तो मित्रांनो, त्या अधिक तेजाने पेटतात. ज्यांच्या मनात जिद्द असते ना तेच इतिहास घडवतायत. आणि इथून आपण पाहिलं तर मग जिद्द चिकाटी असलेला गोलंदाज नंबर 3चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला यावेळेस पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच मिस्टर नवनाथ गेहिला येतोय की मग ऑप्शन भरपूर आहेत. सुनील बोसल देखील आहेत, ते देखील चांगली गोलंदाजी करू शकतात. त्यानंतर मिलिंद देखील चांगली गोलंदाजी करतायत. पाहूया ऑप्शन भरपूर आहेत परंतु यावेळेस नवनाथ गहिला याच्याकडे चेंडू स्फूर्त केलाय. 12 चेंडू जिंकण्याकरता 14 धावांची आवश्यकता आहे. 7च्या सरासरीने इथून धावफलक अगदी पुढे न्यायचा आहे. पाहूया कशा प्रकारचं क्रिकेट निश्चितच खेळलं जाईल. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर मग सर्वात कमी धावा डिफेंड करण्याकरता ओळखला जाणारा एकमेव संघ म्हणजेच तो आहे जगदंब स्फोट फेंट्री फाडा. जय बजरंग स्फोट पालनापाडाचं ते मैदान आणि त्या मैदानावरती धान्य विरुद्ध केलेला जगदंब स्फोट टीमने तो कारनामा. तांबडमाल या संघाच्या नावावरती देखील एक रेकॉर्ड आहे. आणि यावेळेस ह्या 2 धावा दाणीवच्या विरुद्ध आपण पाहिलं तर मग तांबडमाल संघाचा रेकॉर्ड देखील खूप स्ट्रॉंग आहे. जगदंब स्फोट फेंड्रीपाडा संघाचा देखील रेकॉर्ड आपण पाहिला तर त्यांचा देखील चांगला पाहायला मिळतोय. म्हणजे प्रत्येक संघामध्ये आपण पाहिल्यानंतर मग प्रोफेशनल खेळाडू आहेत हे देखील कमी लेखून चालणार नाहीये. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत लढणारे
गोलंदाज फलंदाज सातत्याने आपण पाहिलेत. पुढील बॉल, ओ वेगवान बॉल इष्टांच्या समोर पकडलं गेलंय. आणखी एक बिग विकेट डाऊन होईल. परतावा लागेल उमेशला डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक 3 बसतोय प्रो स्पोर्ट चिंचोटी लायनपडा टीमला. धन्यवाद थँक्यू सो मच. हेमंत आले त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत. गावदी स्फूड पोमन टीमचे धडाके बाज खेळाडू म्हणजेच हेमंत घोडविंदे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत. मनात जिद्द असेल ना तर पर्वत ही झुकतो मित्रांनो, आणि मेहनतीच्या जोरावरती नशीब ही बदलतो. पाहूया इथून काय घडेल. पुढील बॉल, कुमार आलेत आणि कुमारच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी नवनाथ गहिलाची आपल्याला पाहायला मिळते. इथून जर आज हा प्रवास जगदंब स्फोट पिंपरीपाडा टीमचा जर सक्सेसफुल झाला तर मग आजच्या दिवसाचं कदाचित मग क्वालिफायचं तिकीट देखील मिळवतील, यात काही शंका नाहीये. अरे जबरदस्त उदयास आलेली ही टीम आपल्याला पाहायला मिळते जगदंब स्फोट पिंपरीपाडा. परंतु हा मॅच जिंकून सह्याद्री स्फोट बाफाने संघाच्या विरुद्ध देखील एक मोठा संघर्ष करायचा आहे. पाहूया इथून मात्र ह्या मॅच मध्ये विजय प्राप्त केला जाईल की मग पराजय प्राप्त होतोय. परंतु सध्या तरी दोन्ही संघ आपण पाहिले तर मग हार मानायला तयार नाहीयेत. एका बाजूने लढाई करतोय तो म्हणजेच प्रो स्पोर्ट चिंचोटी लाईनपाडा, आणि दुसऱ्या बाजूनं त्यांच्या विरोधामध्ये जगदंब स्फोट पिंपरीपाडा. ओ अजून एक चेंडू जबरदस्त हाताळला गेलाय. मित्रा इथून आपण पाहिलं तर मग थांबून राहिलास तर वेळ पुढे निघून जाईल. चालायला सुरुवात कर, रस्ता आपोआप सापडेल. आणि कुमार याला हा संदेश आहे, इथून काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. मॅच अगदी सोपा आहे, कदाचित कठीण हे होऊ शकतोय. 8 बॉल 12. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. पहा इष्ट्यांच्या मागे जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला अतुल सुरुंगच्या माध्यमातून. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 24 अंकांवरती. अजित घरत बाद झाल्यानंतर धाव फलक थोडस थांबलं गेलंय. 7 चेंडू 11 धावा. 7 चेंडू मध्ये 11 धावा अजून ह्या हव्या आहेत. मित्रांनो हार मांडणं सोपं असतं, परंतु लढणं माणसाला महान बनवतं. आणि इथून आपण पाहिलं तर मग तो महान खेळ केला जाईल का यावेळेस ऑन स्ट्राईक वरती मिस्टर अजय घरत आपल्याला पाहायला मिळेल. ओ यावेळेस देखील हा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय. मोठ्या प्रमाणामध्ये कमबॅक केला मॅच मध्ये. नवनाथ गहिलाची ही गोलंदाजी प्रभावित करणारी राहिली या मॅच मध्ये. आता मात्र इथून 6 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता 11 धावांची अजून ही आवश्यकता. घेऊया आपण छोटासा एक डीजा ब्रेक, आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने पुनरागमन करूया. थँक्यू.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुमारला आपण पाहिलं, परंतु कुमारनं देखील थोडस निराश केलं. 3 बॉल ते खेळलेत, 1 धाव मात्र त्यांच्या बॅट मधून आली आहे, परंतु यावेळेस 6 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे, ती म्हणजेच 11. 6 चेंडू 11. कुमार ऑन स्ट्राइक. मिलिंदचा पहिला बॉल. ओ तेज तरार, बैट से हल्की सी लीडिंग, काम तमाम. कुमार चले डग आउट. आउट. धन्यवाद. आता मात्र इथून हा क्रिकेट जो राहिलाय ना, तो आता मात्र जिद्दीचा क्रिकेट राहिलाय. आता मात्र इथून जिद्द चिकाटी मनामध्ये निर्माण करावे लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. ओ प्रथमेश अगेन्स्ट वेगवान चेंडू हाताळला गेलाय, वेगामध्ये पूर्णपणे बीट केले गेले. मित्रांनो, वादलांना सांगून ठेवा, आम्ही अजून हार मानलेली नाहीये. जिद्दीच्या जोरावरती आम्ही नशिबाला देखील झुकवलं आहे. आता मात्र हा जिद्दीचा क्रिकेट राहिलाय. 4 चेंडू जिंकण्याकरता 11ची गरज. मिलिंद आहेत ऑन स्ट्राइक वरती, सॉरी बॉलिंग ट्रॅक वरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मिलिंदने केली आहे. पुढील बॉल. ओ यावेळेस अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. त्यांच्या मनामध्ये शंका आहे की हा चेंडू कदाचित वाईट आहे की मग नाही, आणि आपण पाहिलं तर मग हा चेंडू फेअर डिलिव्हरी म्हणजे चांगला चेंडू असणार आहे. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची आवश्यकता असणार आहे, ती म्हणजेच 11. पहा किती जबरदस्त गोलंदाजीचा प्रत्येक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. अक्षरशः मॅच फसला होता. रन टू बॉल असं मात्र इक्वेशन आलं होतं, परंतु ते गणित मात्र सोडवता थोडासा मात्र उशीर केलाय. तुम्ही चांगले कर्तृत्व करावे लागणार आहेत. पुन्हा एकदा हा डॉट बॉल. वाह, काय जबरदस्त गोलंदाजी मिस्टर मिलिंद धिंडाच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. सुरुवातीला प्रभावित केलं ते म्हणजेच मिस्टर नहुनाथ गेहिला या गोलंदाजानं, आणि त्याच्यानंतर मिलिंद धिंडा याने देखील प्रेक्षकांची मनं या ठिकाणी जिंकली आहेत. 2 बॉल 11. अजून एक बॉल डॉट, आणि कदाचित मग या ठिकाणी विकेट मिड ऑन ओव्हर पाहायला मिळते की काय. स्वतःवरती विश्वास ठेवला की अशक्य गोष्टी देखील शक्य होत आहेत. हिम्मत असेल तर आकाशी छोटं वाटतं मित्रांनो, आणि निश्चितच तो खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर मिलिंद धिंडाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालाय. चांगले बॉलिंग. यावेळेस आपण पाहिलं तर मग वाईड चेंडू फेकला गेला. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अतिरिक्त बाउन्स हा थोडा जास्त पाहायला मिळाला, आणि त्याच लगेच मात्र पंचांनी व्हाईट बॉल दिला गेला. ओव्हर पिच बॉल होता यावेळेस. आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय, आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा सामना जिंकलाय अक्षरशः 10 धावेनं जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा या संघानं. चला नेक्स्ट मॅच सह्याद्री स्पोर्ट बाफाणे आणि जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा या 2 संघामध्ये हा मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार